हे बघा, पकोडे बनवण्यासाठी असे कांदे कापून घेतलेले आहेत। यामध्ये ना मीठ पण टाकून घ्यायचं आहे, कारण की ते सुटीसुटीत होतील। सगळे असे अलग अलग होऊन जातील। मीठ टाकल्याच्या नंतर हे सगळे सुटसुटीत होतात, त्यामुळे मीठ टाकायचं अगोदर। मीठ टाकल्याच्या नंतर सुटसुटीत झालेले आहेत। त्यामध्ये जिरा घालायचा 1 चम्मच, मिरची पावडर घालायची, कोथिंबीर पण घालायची आहे। आणि हा आहे मिरची आणि लसूणचा पेस्ट आहे। धनिया आणि जिरा पावडर आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे सगळं मिक्स केलेलं आहे। यामध्ये आता बेसन घालणार आहे। बेसन कमी घालायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। बेसन पण अशा प्रकारे टाकायचं आहे। पाणी टाकायची बिलकुल जरूरत नाही, कारण की कांद्याला पाणी सुटते, त्यामुळे असंच करून घ्यायचं आहे। आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे। मी अगोदर पण घातलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ कमी घातलेलं नाही आहे। हे बघा, मी इथे ताक घेतलेलं आहे। आता यामध्ये मी बेसन घालणार आहे। मी 2 चम्मच बेसन घातलेलं आहे। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया। जास्त जाड पण करायचं नाही। बघा, अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं। 1 चम्मच हळदी लावली। हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे। यामध्ये आता मेथीचे दाणे घालायचे आहेत। मेथीचे दाणे घातल्यानंतर सुकी मिरची पण घालायची आहे। तर माझ्याजवळ आता सुकी मिरची नाही आहे, म्हणून मी नाही घातली आहे। राई घालायची आहे, जिरा, पाणी पण घालायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही याच्यात जास्त पाणी घालू शकता, कारण की बेसन आणि हे सगळं शिजण्यासाठी टाइम लागतो, त्यामुळे जास्त पाणी घालून छान शिजवून घ्यायचं आहे। पाणी घालून घ्यायचं आहे। आता छान याला शिजू द्यायचं आहे अर्धा तास। आता हे छान शिजेपर्यंत आपण ना यामध्ये मसाला टाकण्याचं सामान बघूया। हे बघा, मिरच्या घेतलेल्या आहेत, धनिया टाकायचा आहे, सुका धनिया पण टाकायचा आहे।
यामुळे ना खूप छान चव येते. आता हे सगळं आपण चांगलं मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे बघा आपलं हे सगळं मिक्स तयार झालेलं आहे. आपण आता हे कढीमध्ये टाकून घेऊ. हे बघा आपली कढी पण आता छान शिजलेली आहे. हे बघा अशा प्रकारे आता आपण हे मसाला टाकून घेऊ. यामध्ये मसाला टाकल्याच्या नंतर जास्त वेळ शिजवायचं नाही, फक्त 5-10 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आता आपण यामध्ये मीठ पण घालून घ्यायचं आहे, कारण की मीठ आपण घातलेलं नाही, तर मीठ घालून घ्यायचं आहे. हे बघा आपली आता कढी तयार झालेली आहे. कच्चा मसाला टाकल्याच्या नंतर फक्त 5-10 मिनिटं शिजू द्यायचा आहे, कारण की हा मसाला कच्चा छान वाटते, चव येते या मसाल्याला. तर हे बघा आपली कढी आता तयार झालेली आहे. आपण आता कांदा भजी करायला सुरुवात करूया. तोपर्यंत कढीला झाकून ठेवूया. बघा आपण आता कांदा भजी बनवणार आहे. तर तेल पण छान तापलेलं आहे आपलं. तर चला सुरुवात करूया आपण आता. अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे. तयार झालेला आहे. कांदा भजी ना छान क्रिस्पी होईपर्यंत, छान गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. क्रिस्पी झाले तरच कांदा भजीची टेस्ट खूप छान येते. तसे तर आपल्याला हे कढीमध्ये पण टाकायचे आहेत, नरम होणारच, पण खायसाठी पण छान क्रिस्पी झाले तरच चव येते. हे बघा अशा प्रकारे कांदा भजी तयार आहे. और यहाँ अगर जो कुछ भी सुना उसे सुनकर तकलीफ बहुत शौकीनों को गिरफ्तार करने से पहले सावधानी बरतनी चाहिए थी, तो उसे ऐसा नहीं किया. आणखीन आपल्याला फ्राय करून घ्यावं लागतील. हे बघा आपली कांदा भजी. हे बघा आपली आता कांदा भजी तयार झालेली आहेत. आपण आता हे कढीमध्ये टाकून घेऊ. हे बघा गॅस चालू केलेला आहे मी आता थोड्या वेळसाठी. आपण आता या गरम गरम कढीमध्ये भजे टाकून घेऊ. देखिए हम लोग तैयारी से इस आदमी की मौत हुई है, शायद इसका खून हुआ. हम जानना चाहते हैं कि इसकी आदमी यहीं पर उतर गया इस वक्त पर. आता आपल्याला गॅस बंद करून झाकून ठेवायचं आहे आणि नंतर मग आपण खाऊ शकतो. भाताबरोबर पण खाऊ शकतो आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशा बरोबर पण आपण हे कढी आणि भजी, कढी पकोडा आपण खाऊ शकतो. हे बघा किती मस्त जमली आहे. तुम्ही पण अशी ट्राय करून बघा, रेसिपी खूप छान लागते.